नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. जाणून घेणार आहोत कोरोनाबद्दलचा अपडेट. आज जनता कर्फ्यू आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं काय घडते जाणून घेऊयात. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आणि देशातील कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. आता सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलंय. नागरिकांनी प्रशासन यंत्रणेला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. जनतेच्या संयमाची आज परीक्षा असणार आहे. आज जनता कर्फ्यू असल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट बघायला मिळतोय. या जनता कर्फ्यूला देशवासियांनी 100% प्रतिसाद द्यावा असं आवाहन जे आहे ते राज्य सरकार अर्थात पंतप्रधानांकडून करण्यात आलेले. त्या अनुषंगाने माणसाचा माणसाशी संपर्क तुटल्याशिवाय किंवा गर्दीची ठिकाणे टाळल्याशिवाय किंवा गर्दी न होणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या अनुषंगाने या जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघतोय एसटी डेपो असतील आणि आता ही मुंबईतली दृश्य आपल्या हाती आलेली आहेत. सकाळची ही वेळ बघा. या वेळेपर्यंत खरं तर मुंबई धावायला सुरुवात होते, पण आता मुंबईमध्ये अगदी काही निवडक लोक रस्त्यावरती आपल्याला बघायला मिळतात. पण निवडक लोक म्हणजे तीही तिथली स्थानिकच असतील किंवा अत्यावश्यक सेवेतली ही लोक असतील जी बाहेर पडलेली आहेत. पण आता मुंबईतल्या दादरमधली प्लाझाची ही दृश्य, प्लाझा थिएटर समोरची, तिथे आपल्याला शुकशुकाट बघायला मिळतोय. पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. आपण बघतो या पुण्यातल्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे पुण्यात देखील शुकशुकाट आहे. पुण्यात सगळ्यात पहिल्यांदा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आढळले होते आणि त्या अनुषंगाने पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जी कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसते. म्हणून पुण्यात आज 100% बंद जो आहे तो यशस्वी करण्याचा प्रयत्न असेल. जनता कर्फ्यू आहे तो यशस्वी करण्याचा प्रयत्न असेल. आणि यानंतर अर्थातच लोकल बद्दलची एक महत्त्वाची बातमी अशी की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनावश्यक लोकल प्रवाशांवरती बंदी घालण्यात आली आहे. आजपासून सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी आहे. आजपासून या स्थानकांवरती अनावश्यक प्रवाशांना बंदी घालण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी वगळता सर्वसामान्यांना लोकल स्थानकावर प्रवेशबंदी आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांवरती बंदी घालण्यात आली. ओळखपत्र आणि तिकीट तपासणीसाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तर शुक्रवारपासून मुंबईहून निघालेल्या मेल एक्सप्रेसला छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल सरकारने आपल्या राज्यात येण्यास मनाई केली आहे. मुंबईहून निघालेल्या ट्रेनला मध्येच थांबा देण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर रात्री उशिरा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वे मंत्र्यांची बैठक झाली. पश्चिम बंगालमध्ये मुंबईहून येणाऱ्या ट्रेन थांबवण्यात आलेल्या आहेत. मुंबईतनंच निघताना या ट्रेन ज्या आहेत त्या खचाखच भरून निघाल्या होत्या. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते आणि त्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये काम करण्यासाठी आलेला झारखंड, उत्तर प्रदेश किंवा कोलकात्यातला जो वर्ग आहे, जो कामगार म्हणून काम करतो किंवा इतर छोट्या मोठ्या व्यवसायात असेल, तो मुंबई सोडून आपल्या गावी निघाल्याचं गेल्या 2 दिवसापासून बघायला मिळतंय. त्यामुळे LTT स्टेशन असो, दादर असो, कल्याण असो, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रेन पकडून आपल्या गावी कसं जाता येईल याबद्दलची गर्दी खरं तर बघायला मिळाली.